शासकीय कामासाठी हवी तेवढी रेती मिळत असताना घरकुलासाठी रेती मिळवताना सामान्य माणसांना मोठा आटापिटा करावा लागतोय। याचा लाभ रेती तस्करांनी उचललाय। रेती घाटावरून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटला। या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झालाय। ही घटना जिल्ह्यातील गोंड पिंपरी तालुक्यात येणाऱ्या फुर्टी-डेहेटी वडोली मार्गावर आज बुधवार 6 वाजता घडली आहे। संतोष मडावी असं मृतकाचं नाव आहे तर साहिल कोवे हा गंभीररित्या जखमी आहे। गोंड पिंपरी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी केली जाते। याकडे महसूल विभागाचं कायमचं दुर्लक्ष झालंय। एकीकडे शासकीय कामासाठी हवी तेवढी रेती उपलब्ध होत असताना घरकुल लाभार्थ्यांना मात्र अवैधपणे रेती तस्करी करणाऱ्यांवर अवलंबून राहावं लागतंय। या तस्करीनं आज एकाचा नाहक जीव गेलाय। प्राप्त माहितीनुसार गोंड पिंपरी तालुक्यातील कुलता रेती घाटावरून शेख बोरगाव येथील घरकुल लाभार्थ्यासाठी रेती घेऊन ट्रॅक्टर निघाला। हा ट्रॅक्टर विना नंबरचा होता। महसूल आणि पोलीस विभागापासून बचाव करण्यासाठी भरधाव वेगाने निघाला। दरम्यान फुर्डी-हेटी वडोली मार्गावर ट्रॅक्टर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रॅक्टर रस्त्याखाली पलटली। ट्रॉलीवर संतोष सुंदरशाह मडावी वय वर्ष 24 व साहिल कोवे हे दोघे बसले होते। अपघात इतका भीषण होता की संतोष मडावी याचा जागीच मृत्यू झाला तर साहिल कोवे हा जखमी झाला। घटनेची माहिती मिळताच गोंड पिंपरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे व पोलीस पथक तातडीनं घटनास्थळी पोहोचले। त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला। या प्रकरणी ट्रॅक्टर चालक आकाश गोरकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास गोंड पिंपरी पोलीस करत आहेत। मृतक संतोष सुंदरशाह मडावी हा तरुण असून त्याच्या पश्चात आई वडील व 5 भाऊ असा परिवार आहे। कुटुंबातील आधारवड असलेल्या तरुणाचा अकाली मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.